केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी सीएए हा कायदा लागू करणार असल्याची घोषणा केली। हा कायदा लागू करून भाजपला नेमकं काय साधायचं आहे जाणून घेऊया साम टीव्हीच्या खास रिपोर्टच्या माध्यमातून। देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार? – 2024च्या निवडणुकीपूर्वी सीएए लागू करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा। नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019ची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली। ये एक नोटिफिकेशन सीएए देश का कानून है, इसका नोटिफिकेशन निश्चित रूप से हो जाएगा और चुनाव से पहले के बाद पहले ही होगा। चुनाव के पहले ही सीएए को अमल में आना है, इसमें किसी को कंफ्यूजन रखना नहीं है। ये भी कांग्रेस पार्टी के नेताओं का वादा है। जब देश का विभाजन किया और वहां पर ढेर सारे वहां की देश में अल्पसंख्यक जो थे, हिंदू, बौद्ध, जैन, क्रिश्चियन थे, उन पर प्रताड़ना होती थी, सारे लोग यहां भाग कर आना चाहते थे। उस वक्त कांग्रेस पार्टी का वादा था कि आप धीरे धीरे आइए, आप जब भी आओगे भारत में आपका स्वागत है, आपको नागरिकता दी जाएगी। नागरिकत्व सुधारणा कायद्याला मुस्लिम समाजाकडून विरोध केला जातो। मुस्लिम समुदायाला त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल अशी चिंता आहे। या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल। पण या कायद्यात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील फक्त हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख समुदायांना नागरिकत्व देण्याचा समावेश आहे। हिंदू बहुल देशातून भारतात आलेल्या मुस्लिमांचा यात समावेश नाही। त्यामुळे हा कायदा आणून भारतात आलेल्या मुस्लिम निर्वासितांना शोधून त्यांना भारताबाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय। दरम्यान शरद पवारांनी हा कायदा धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलंय, तर संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर लक्ष देण्याची मागणी केली। देखिए, जब ये कानून आ जाएगा उस पर चर्चा होगी। कानून तो आया है, चर्चा होगी। जो देश के हित में है, देश की सुरक्षा के हित में है, उस बारे में उद्धव जी ने अपनी भूमिका जब वो मुख्यमंत्री थे तो स्पष्ट किया है। उस बारे में अभी हम चर्चा नहीं करेंगे।